नमस्कार मित्रांनो, माझा अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मलायझेशन म्हणजे काय या विषयावरती बोलणार आहोत। तर कोणाचे मार्क कमी होतील किंवा कोणाचे मार्क वाढतील यावरती एक स्पष्टीकरण आपण थोडं बघणार आहोत। थोडक्यात नॉर्मलायझेशन म्हणजे काय हे आधी आपण समजून घेऊया। स्पर्धा परीक्षांमध्ये नॉर्मलायझेशन ही एक सांख्यिकी पद्धत आहे जी एकाच परीक्षेच्या वेगवेगळ्या शिफ्टमधील पेपरच्या काठिण्य पातळीतील असमानता दूर करण्यासाठी वापरली जाते। जेव्हा एखादी परीक्षा अनेक शिफ्टमध्ये घेतली जाते तेव्हा सर्व शिफ्टमधील पेपरची काठिण्य पातळी समान ठेवणे शक्य नसते। काही पेपर सोपे असू शकतात तर काही कठीण। यामुळे उमेदवारांच्या गुणांवरती परिणाम होऊ शकतो। तर त्यासाठी नॉर्मलायझेशन महत्त्वाचे असते। नॉर्मलायझेशनची गरज का असते तर समजा एकाच पदासाठी परीक्षा 2 शिफ्टमध्ये झाली किंवा 3 शिफ्टमध्ये झाली, तर उदाहरणाने आपण शिफ्ट 1 पेपर कठीण होता आणि उमेदवारांचे सरासरी गुण कमी होते पहिल्या शिफ्टमध्ये। तसेच दुसरी शिफ्टमध्ये पेपर सोपा होता आणि उमेदवारांचे सरासरी गुण जास्त होते। तर अशा परिस्थितीत काय होईल, फक्त गुणांच्या आधारावरती निकाल लावल्यास शिफ्ट 2च्या उमेदवारांना जास्त फायदा होईल, कारण त्यांना सोप्या पेपरमुळे चांगले गुण मिळाले। ही परिस्थिती अन्यायकारक असू शकते। नॉर्मलायझेशनमुळे उमेदवारांना त्यांनी मिळवलेल्या कच्च्या गुणांऐवजी नॉर्मलाइज गुण दिले जातात, जेणेकरून कोणत्याही उमेदवाराला पेपरच्या काठिण्य पातळीमुळे फायदा किंवा तोटा होणार नाही। नॉर्मलायझेशन प्रक्रिया कशी काम करते हे आपण बघूया। नॉर्मलायझेशनसाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो। हा फॉर्म्युला तयार करण्यासाठी काही महत्त्वाचे सांख्यिकी घटक विचारात घेतले जातात। शिफ्टमधील सरासरी गुण म्हणजेच ॲव्हरेज मार्क। आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, आपल्याला माहीत असेल सरासरी कशी काढली जाते। प्रत्येक शिफ्टमधील सर्व उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी काढली जाते। शिफ्ट 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, प्रत्येक शिफ्टमधील सर्व उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांची सरासरी काढली जाते। त्यानंतर शिफ्टमधील स्टँडर्ड डेव्हिएशन, प्रत्येक शिफ्टमधील गुणांचा स्टँडर्ड डेव्हिएशन काढला जातो। हे गुण किती प्रमाणात विखुरलेले आहेत हे दर्शवते। जसे सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या गुणांचा विचार केला जातो, जेणेकरून निकालातील अचूकता वाढवता येते। आपण उदाहरणाने समजून घेऊया। या सर्व माहितीचा वापर करून प्रत्येक उमेदवाराच्या कच्च्या गुणांना नॉर्मलाइज गुणांमध्ये रूपांतरित केले जाते। कठीण शिफ्टमधील उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण वाढतात, तर सोप्या शिफ्टमधील उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण थोडे कमी होतात किंवा तसेच राहतात। उदाहरणार्थ समजा शिफ्ट 1 मध्ये एका उमेदवाराला 90 गुण मिळाले शिफ्ट 1 मध्ये, पहिल्या शिफ्टमध्ये, जी की कठीण होती, आणि शिफ्ट 2 जे की शिफ्ट सोपी होती मध्ये दुसऱ्या एका उमेदवाराला 95 गुण मिळाले। दोघांनी परीक्षा दिली। शिफ्ट पहिलीमध्ये एकाला 90 गुण मिळाले आणि शिफ्ट दुसरीमध्ये एकाला 95 गुण मिळाले। तर नॉर्मलायझेशन नंतर असे होऊ शकते की शिफ्ट 1 मधील उमेदवाराचे नॉर्मलाइज गुण वाढून 98 होतील, कारण परीक्षा त्यामध्ये कठीण होती। तर शिफ्ट 2 मधील उमेदवारांचे नॉर्मलाइज गुण 93 होतील। यामुळे दोघांचीही त्यांच्या शिफ्टमधील कामगिरी लक्षात घेऊन योग्य प्रकारे तुलना केली जाते। यावरून निष्कर्ष काय निघतो तर नॉर्मलायझेशनमुळे निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनते। ही पद्धत सुनिश्चित करते की उमेदवारांचे यश त्यांच्या स्वतःच्या कामगिरीवर अवलंबून असते, न की त्यांच्या शिफ्टमधील पेपरच्या काठिण्यावर। त्यामुळेच अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जसे की IBPS, SSC, रेल्वे भरती इत्यादींमध्ये ही पद्धत वापरली जाते। तर मित्रांनो, ही थोडक्यात आपण नॉर्मलायझेशनबद्दल माहिती बघितली। ज्यांना पेपर कठीण गेला असेल किंवा काहींना पेपर सोपा गेला असेल, तर त्यामध्ये नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे काहींचे गुण वाढतील, काहींचे गुण कमी होऊ शकतात। ही नॉर्मलायझेशन प्रक्रिया आहे। तसेच येणाऱ्या सर्व पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।